अजितदादांच्या विमानाचे अनेक स्फोट झाले. विमान मुद्दाम आढळण्यात आल्याचा रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त. विमान स्फोटाचं मुख्य कारण विमानातील अतिरिक्त इंधन. विमानातील फ्युएल टँक बद्दल शंका व्यक्त. टाक्या फुल करून बारामतीकडे जाण्याचं कारण काय? रोहित पवारांचा सवाल. डीजीसीएच्या निकषांमध्ये कमी दृश्यमानता होती. कंपनीकडून खोटी कागदपत्र तयार करण्याचं काम. रोहित पवार यांच्याकडून डिजिटल कागदपत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्स जळण्याची शक्यता कमी असते. ब्लॅक बॉक्स जळाला आहे मॅनिप्युलेट करण्यासाठी सांगतात. अद्ययावत लॅब असताना ब्लॅक बॉक्सची तपासणी बाहेर का? रोहित पवारांचा सवाल. अजित पवारांच्या विमानाचे केवळ 85 तास बाकी होते. 5000 ऐवजी 8000 तास हे विमान उडलं. बीएसआरच्या विमानाबाबत रोहित पवारांचा मोठा दावा. अकाउंटेबल मॅनेजरचं नाव साईटवरून डिलीट केले. या मॅनेजरची चौकशी झाली का? डीजीसीएच्या नोटीसमध्ये सीसी अकाउंटेबल मॅनेजर, पण तो कुठे? रोहित पवार यांच्याकडून सवाल उपस्थित. पायलट सुमित कपूरला कोणतेही ब्लॅकमेल करून अपघात करायला लावला का? रोहित पवार यांच्याकडून संशय व्यक्त. बीएसआर कंपनीवर बंदी घालण्याची रोहित पवारांची मागणी. अपघातातील दोषींना वाचवलं जात आहे का? रोहित पवार यांचा सवाल. भाजपाच्या ट्रोलरकडून महाराष्ट्रात काही मोठं घडणार असं ट्विट. दादांच्या अपघाताच्या 2 दिवसांपूर्वी ट्विट. 7 मिनिटात ट्विट डिलीट. रोहित पवार यांची माहिती. चौकशी समितीत श्वेता सिंहला ठेवू नका. रोहित पवारांची मागणी. उड्डाण मंत्री नायडूंची आता भूमिका. बीएसआरच्या बाजूने झुकणारे सत्तेतील बरेच लोक बीएसआरच्या मालक्या जवळचे. बीएसआर कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. रोहित पवार यांचा सवाल. आपण घातपाताची शंका व्यक्त केल्यावर भाजपवाले आपल्याला ट्रोल का करतात? भाजप आपल्याला ट्रोल करत असल्याने लोकांना वेगळी शंका. सुमित ठक्कर यांची पोस्ट दाखवत रोहित पवारांचा भाजपवर निशाणा. रोहित सिंगला शोधणं गरजेचं आहे. रोहित सिंगची माहिती. इंटरनेटवरून गायब. विमान खरेदीसाठी पैसा कुणी दिला? रोहित पवार यांचा सवाल. 2 दिवसात रिपोर्ट आला पाहिजे. सत्तेचा वापर करून चौकशी करा. प्राथमिक अहवाल द्या. रोहित पवार यांची मागणी. विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी महिला सध्या 3 दिवसीय जीवाची मुंबई या सहलीवर. या महिलांची उद्या शिवतीर्थवर राज ठाकरे घेणार भेट. पुणे स्थायी समित्यांच्या अध्यक्षपदी श्रीनाथ भिमाले यांच्या नावावर शिक्कामोर्तब. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून शिक्कामोर्तब. काँग्रेस इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष. आमचा एकत्र राहण्याचा सतत प्रयत्न. देश राज्याच्या विषयांवर वारंवार एकत्र येणं गरजेचं. खासदार संजय राऊतांचं वक्तव्य. छत्रपती संभाजीनगरात गट नोंदणीवेळी शिवसेनेची गटबाजी उघड. संजय शिरसाट यांचे समर्थक 9 नगरसेवक उशिरा दाखल. शिवसेनेकडून मंत्री गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल अभियान. नवी मुंबईचे शिवसेनेचे संपर्क प्रमुख अंकुश कदम यांच्याकडून पोलखोल. अहिल्यानगरमध्ये टिपू सुलतानच्या फोटोला दुग्धाभिषेक. मुस्लिम युवकांनी घातला दुग्धाभिषेक. सोलापुरात स्वीकृत नगरसेवक पदांसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया. आयुक्त कार्यालयात इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जाणार. साताऱ्यात हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंदुत्ववादी संघटनांचं आंदोलन. मेळघाटमधील विकास कामांना वन विभागामुळे आता अडथळा. खासदार बळवंत वानखडे यांनी दिशा बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास कामांच्या अडथळ्यांवर 15 दिवसात बैठक घेण्याचे निर्देश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजपासून दिल्ली दौऱ्यावर. नवी दिल्लीमध्ये आयोजित इंडिया एआय इम्पॅक्ट समिटला लावणार हजेरी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पुण्याहून बारामतीला रवाना. जिजाई निवासस्थानाहून सुनेत्रा पवार रवाना. अजित पवारांच्या अपघाताची सीबीआय चौकशीची राष्ट्रवादीची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सीबीआय चौकशी प्रकरणी पत्र पाठवणार. भिवंडी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग. विलास पाटील यांना शिवसेना जवळ करून महापौर निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत असल्याने भाजप नाराज. हिंदुस्थानात राहणारे मुस्लिमही हिंदूच. त्यांची घर वापसी करू. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य. कोल्हापूर पालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी 8 अर्ज दाखल. पात्र उमेदवारांचे प्रस्ताव शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवणार.
बांगलादेशी फेरीवाले मुक्त मुंबई मोहीम भाजप नेते किरीट सोमय्या मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय परिसरात करणार पाहणी. खासदार सुप्रिया सुळे आज पुणे दौऱ्यावर पालिका आयुक्त नवल किशोर राम यांची घेणार भेट. पुण्यातील विविध प्रश्नांसंदर्भात बैठक घेणार. शीतल तेजवानी सतीश तारूला जामीन नाहीच. मुंढवा जमीन येथील सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये न्यायालयाचा आदेश. जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. पुणे पालिका स्वीकृत नगरसेवकासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी 193 अर्ज दाखल. मार्च महिन्याच्या मुख्य सभेमध्ये होणार नियुक्ती. पालिकेमध्ये भाजपचे स्वीकृत नगरसेवक होणार. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली मंत्री छगन भुजबळ यांची भेट. शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत केली चर्चा. धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि मेळघाटातील आदिवासींच्या समस्यांसाठी बच्चू कडू पुन्हा मैदानात. 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान बच्चू कडूंची 250 किलोमीटरची महापदयात्रा. पुणे पालिकेच्या 24 नवनिर्वाचित नगरसेवकांना न्यायालयाचं समन्स. नगरसेवकांविरुद्ध पराभूत उमेदवारांनी दाखल केली होती याचिका. चंद्रपुरात वरोरा तालुक्यात एकाच दिवशी 20 बांधकामांचं भूमिपूजन. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन. मीरा रोडच्या नयानगर येथे टिपू सुलतान चौक असे कुठे चौक असतील तर उपटून बाजूला टाकू. मंत्री नितेश राणेंचं मालवणी महोत्सवामध्ये वक्तव्य. मुंबईसह ठाण्यामध्ये कोकण भवन उभारणार. मंत्री नितेश राणेंची प्रतिक्रिया. कोकण भवनाबाबत आयुक्तांशी चर्चा करू. मालवणी महोत्सवात नितेश राणेंचं वक्तव्य. मुंबई कोस्टल रोडवरील संगीत प्रयोगाला ब्रिज कँडी रहिवाशांचा विरोध. रहिवाशांच्या संघटनांचं मुख्यमंत्री पालिका आयुक्तांना पत्र. वरिष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याची आणि अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त. छत्रपती शिवराय आणि राजमाता जिजाऊंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधातील तपास पूर्ण का. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांचा पोलिसांना नोटीस पाठवत सवाल. छत्रपती संभाजीनगरात आवाज करणाऱ्या बुलेट स्वारांवर कारवाई. 4 तासामध्ये 141 बुलेट स्वारांवर कारवाई. 1,43,000चा दंड वसूल. धुळे शहराला पाणी पुरवठा करणारी तापीची जलवाहिनी फुटली. पाईपलाईन फुटल्यानंतर 50 ते 60 फुटापर्यंत पाण्याचे फवारे. लाखो लिटर पाणी वाया. HSRP नंबर प्लेट वाहनधारकांसाठी डोकेदुखी. सिंधुदुर्गमध्ये अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवरील अक्षरे आणि अंक काही महिन्यातच पुसली जात असल्याचे समोर. यवतमाळमध्ये रेमंड युको डेनिम कामगारांचं MIDC परिसरामध्ये आमरण उपोषण. वेतनवाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी उपोषण. यवतमाळच्या किन्हीमध्ये आरो जलशुद्धीकरण यंत्राचे उद्घाटन. आमदार बाळासाहेब मांगुळकरांच्या हस्ते उद्घाटन. ग्रामविकासाच्या विविध कामांना सुरुवात. गोंदियात सडक अर्जुनी नगरपंचायतीतील नगरसेवकांचं आमरण उपोषण. प्रलंबित प्रश्नांवरून नगरसेवकांचं तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा. चंद्रपुरातील वादग्रस्त भिंतीचं प्रकरण. नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून भिंत बांधल्याचा आरोप. भिंत उभारण्यासाठी आमदार किशोर जोरगेवारांनी निधी उपलब्ध करून दिल्याचा आरोप. पुणेकरांवरील करवाढ टळणार. पालिका प्रशासनाने 5% करवाढ करण्याचा निर्णय. मात्र भाजपच्या बैठकीमध्ये आयुक्तांचा प्रस्ताव नामंजूर करण्याचा निर्णय. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जळगावात मोठी तयारी. छत्रपती शिवरायांच्या स्मारकाजवळ लाईट शो आणि महाआरतीचं आयोजन. पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल. शिवजयंतीनिमित्त शहराच्या मध्यवर्ती भागातून मिरवणुका निघणार. पर्यायी मार्ग वापरण्याचं पोलिसांचं आवाहन. ITIचे विद्यार्थी गिरवणार. आपत्ती व्यवस्थापनाचे धडे. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या उपस्थितीमध्ये कौशल्य विकास विभाग आणि अनिरुद्ध बापू आपत्ती व्यवस्थापन अकादमी यांच्यात सामंजस्य करार. कोल्हापूरमध्ये मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांवर हातोडा. मनपा बैठकीमध्ये महापौर रुपा राणी निकम यांचे आदेश. अतिक्रमण मुक्त आणि स्वच्छ शहरासाठी जनजागृती. नालासोपाऱ्यात नाळा तलावाला आता जलपर्णीचा वेढा. पाणी दूषित आणि मृत मासळीमुळे प्रदूषित. मोठ्या प्रमाणात मासे मृत्युमुखी. तलावाची तात्काळ स्वच्छता करण्याची मागणी. पंढरपुरात चंद्रभागा नदीची स्वच्छता. शिवजयंतीनिमित्त भाजप पांडुरंग परिवाराचा उपक्रम. माजी आमदार प्रशांत परिचारक स्वच्छतेसाठी सहभागी. यवतमाळच्या 980 ग्रामपंचायतींचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. 20 फेब्रुवारीपासून प्रक्रिया राबवण्याचे आदेश. 4 मे रोजी अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार.
यवतमाळच्या उमरखेड मच्छी मार्केटमध्ये जागेअभावी मच्छी व्यवसाय ठप्प. भोई समाजावर आता उपासमारीची वेळ. पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने आंदोलनाचा इशारा. आरटी अंतर्गत मोफत प्रवेश अर्ज प्रक्रियेला सुरुवात. वाशीमध्ये पहिल्या दिवशी केवळ एकच अर्ज प्राप्त. अर्ज भरण्याची 28 फेब्रुवारीला अंतिम मुदत. भंडाऱ्यात बेरोजगार तरुणांची घोषणाबाजी. चॉकलेट नको रोजगार द्या, तरुणांकडून घोषणाबाजी. मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षणामुळे हजारो युवकांना संधी मिळाली. पुण्यात पिण्याच्या पाण्याच्या नळातून दूषित पाणी. सलग दुसऱ्या दिवशी दूषित पाणी आल्याने खळबळ. दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात. नागपूरच्या इंदोरा इथे अवैधरित्या वसतिगृह सुरू. नालंदा मुलींच्या वसतिगृहातून 29 अल्पवयीन मुलींची सुटका. महिला आणि बालविकास विभागाच्या तपासणीमध्ये त्रुटी उघड. अमरावतीतील पाणंद रस्त्याचा मार्ग अखेर मोकळा. तरोडा ते आष्टोली दरम्यान रस्ता अनेक वर्षांपासून बंद. अभिलेख विभागाच्या संयुक्त कारवाईत रस्ता अखेर मोकळा. भिवंडीमध्ये होणाऱ्या निषेध मोर्चाला पोलिसांची परवानगी नाही. तणाव निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी परवानगी नाकारली. सुनेत्रा पवार यांनी भिगवण येथील घटनेची माहिती घेतली. राष्ट्रीय महामार्गावर जाळपोळ नंतर संपूर्ण भिगवण शहरात बंदची हाक. गडचिरोलीत जाफराबाद येथे विजेचा ट्रान्सफॉर्मर अनेक दिवसांपासून बिघडलेल्या अवस्थेमध्ये. बिघडलेल्या ट्रान्सफॉर्मरमुळे गाव अंधारात. गडचिरोलीत साखरा गावच्या उपसरपंचांचं नागरिकांचं उपोषण. वाळू तस्करीला रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण. चंद्रपुरात 4 दिवसीय छत्रपती महोत्सवाचं आयोजन. छत्रपती महोत्सव समितीकडून छत्रपती मॅरेथॉनचं आयोजन. ज्येष्ठ साहित्यिक श्रीनिवास कुलकर्णी यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार जाहीर. तर भालचंद्र निमाडे यांना साहित्य भूषण जाहीर. इंदापूरमध्ये 21 वर्षीय तरुणीचे अपहरण प्रकरण. संपूर्ण भिगवण शहरात बंदची हाक. सकाळपासून संपूर्ण भिगवण शहर बंद. नागपूरमध्ये शेतकरी कर्जमाफीच्या हालचालींना वेग. शेतकऱ्यांना माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात. लवकरच सर्व माहिती सहकार विभागाकडे सादर केली जाणार. बनावट भरती जाहिरात प्रकरण. नागपूर महापालिकेची पोलिसात तक्रार. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी. मोबाईल फोनवरून न्यायालयाच्या समन्स देणं कायदेशीर. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. हिंगोलीमध्ये शासकीय निवासस्थानांच्या इमारतींची दुरावस्था. अनेक निवासस्थानातील खिडक्या दरवाजे तुटलेले. इमारतीमध्ये राहणारे कर्मचारी आणि कुटुंबीय त्रस्त. कोल्हापुरात सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही अनिवार्य. संपूर्ण चित्रीकरण निकाल जाहीर होईपर्यंत सुरक्षित ठेवण्याचे आदेश. कॉपी प्रकरणानंतर शिक्षण विभागाचे आदेश. कोल्हापुरात रस्ता सुरक्षा अभियानातच शहर वाहतूक शाखेकडून विशेष मोहीम. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांकडून 35,58,000चा दंड वसूल. छत्रपती संभाजीनगर पालिकेतील सर्व नगरसेवकांना एकसारखे लेटर हेड. नगरसेवकांच्या नावे बनवेगिरी रोखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. हिंगोलीमध्ये रोजगार हमी योजनेची कामं ठप्प. नागरिकांच्या तक्रारीला कंटाळून सरपंचांचा थेट गटविकास अधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या. भंडाऱ्यात राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी उपक्रम. जनसुनावणीमध्ये 66 तक्रारींवर सुनावणी. 58 तक्रारींवर कारवाई. छत्रपती संभाजीनगरात महापौर यांच्याकडून निवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी. कामकाजात सुसूत्रता यावी म्हणून 4 सेवानिवृत्त अनुभवी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या खजिन्यात 2 महिन्यात मोठी भर. मंदिरात 2 महिन्यात 2,21,35,000 रुपयांची देणगी. चंद्रपुरात आदिवासी समाजाकडून जीर्ण महादेव मंदिराचा जीर्णोद्धार. मंदिर जीर्णोद्धाराच्या निमित्ताने आदिवासी संस्कृतीचं दर्शन. छत्रपती संभाजीनगरातील 637 ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर. ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार 20 फेब्रुवारीपासून 4 मे पर्यंत प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनुजा फाटा ते पूर रस्त्याची दुरावस्था. रुंद रस्त्यामुळे वाहनधारकांची मोठी कसरत. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी. मुस्लिम समाजासाठी राबवण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्र प्रक्रियेला ब्रेक. राज्य शासनाकडून सुधारित शासन निर्णय जारी. इंदापूर तालुक्यात 21 वर्षीय मुलीचे अपहरण प्रकरणी. भिगवणमध्ये हिंदू संघटना आक्रमक. पुणे सोलापूर महामार्ग अडवत पेटवले टायर. अपहरण करणाऱ्या नराधमाला अटक करण्याची मागणी.
होळीसाठी मध्य रेल्वे विशेष गाड्या सोडणार. कोकणासह देशभरात जाणाऱ्या विशेष 186 रेल्वे गाड्या सोडणार. अनुकंपा नियुक्तीमध्ये टीईटी अट अन्यायकारक. टीईटी पात्रता अनिवार्य केल्याने आता गरजू कुटुंबावर अन्याय. प्रहार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अजय भोयर यांचं वक्तव्य. वर्ध्यात थकीत वीज बिलामुळे महावितरण आक्रमक. वीज भरा अन्यथा वीज खंडित करण्याचा इशारा. वर्ध्यामध्ये 10,871 ग्राहकांकडे तब्बल 8,99 लाखांची थकबाकी. अमरावती पालिका आयुक्तांकडून छत्री तलावाची पाहणी. छत्री तलाव सुशोभीकरण कामांची आणि पायाभूत सुविधांच्या कामांचा घेतला आढावा. छत्रपती संभाजीनगरात जयंती मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडक इशारा. आवाज मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे चालक मालकांवर कठोर कारवाईचा इशारा. छत्रपती संभाजीनगरात परवानगीशिवाय धावणाऱ्या पाणी टँकरवर कारवाई. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून 31 टँकरला मेमो. रत्नागिरीमध्ये पहिल्या टप्प्यातील आंब्याला केवळ 10%च फळधारणा. थंडीमध्ये 80 ते 90% आंब्याच्या झाडांना आला होता मोहर. दुसऱ्या टप्प्यातील आंब्याच्या झाडांना सध्या मोहराची प्रक्रिया सुरू. वाशीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी घसरण. दर कमी झाल्याने ग्राहकांना दिलासा तर शेतकरी अडचणीत. भंडाऱ्यात आमदार नरेंद्र भोंडेकरांनी घेतला विविध कृषी योजनांचा आढावा. इंद्रलोक सभागृहात विविध कृषी योजनांचा आढावा कार्यक्रम पार. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचे वडील सुनील मल्होत्रा यांचं निधन. नवी दिल्लीमध्ये 14 फेब्रुवारी रोजी निधन. सिद्धार्थ मल्होत्रा यांच्याकडून सोशल मीडियावर भावूक पोस्ट करत माहिती. सलमान खान यांचे वडील सलीम खान यांची प्रकृती स्थिर. सलीम खान यांच्या प्रकृतीबद्दल आज लीलावती रुग्णालयाचं मेडिकल बुलेटिन. अभिनेत्री नम्रता संभेराव यांनी घेतली भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माची भेट. इंस्टाग्राम अकाउंटवर रोहित शर्मासोबतचा फोटो शेअर करत दिली माहिती. मुंबईच्या बोरिवलीमध्ये आता इमारतीच्या लाईट मीटर बॉक्सला आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. मीटर बॉक्स संपूर्ण जळून खाक. सिंधुदुर्गच्या इंसुली भिसेवाडीमध्ये विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद. वनविभाग आणि ग्रामस्थांच्या मदतीनं बिबट्या जेरबंद. बिबट्याला दाजीपूर अभयारण्यामध्ये सोडलं जाणार. वर्ध्यात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये 8 वर्षाच्या मुलाचा मृत्यू. भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी. भिवंडीत कोळशाने भरलेला ट्रक पलटी. वाहन वळवताना कोळशाचा संपूर्ण भार एका बाजूला झुकल्याने ट्रक अनियंत्रित. दुर्घटनेमध्ये जीवितहानी नाही. कल्याण कंटेनर अपघात प्रकरणी मोठी अपडेट. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कंटेनर घेतला ताब्यात. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.